तुम्हाला गॅप अप आणि गॅप डाऊन तर माहितच आहे, पण 99% लोकांना हे माहित नाही की गॅप अप आणि गॅप डाऊन ओपन झाल्यानंतर मार्केटमध्ये काय करायला पाहिजे, कोणत्या साईडला ट्रेडचा प्लॅन बनवायला पाहिजे. मित्रांनो, मी आज तुम्हाला एक जबरदस्त सिक्रेट स्ट्रॅटेजी सांगणार आहे, जे मार्केटमध्ये 99% लोकांना अजूनपर्यंत हा फॅक्ट माहित नाहीये गॅप अप आणि गॅप डाऊन ओपनिंगच्या संदर्भात. मित्रांनो, तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर पहिल्यांदा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ सेव्ह करून ठेवा, कारण परत हा व्हिडिओ तुम्हाला शोधत बसावा लागेल. मित्रांनो, एक एक्झाम्पल घेऊन समजूया. 70% टाइम हा स्टॉक गॅप अप ओपन होतो. गॅप अप ओपनिंग नंतर 78% टाइम पुढील 2 दिवसात जो गॅप तयार झाला होता हा स्टॉक भरून काढतोय. सेम त्याच पद्धतीनं हा स्टॉक मित्रांनो 25% टाइम गॅप डाऊन देखील ओपन होते. आता जो गॅप डाऊन ओपन झालाय ना, जो गॅप तयार झालाय ना, हा स्टॉक पुढल्या 3 दिवसामध्ये काय करतोय, भरून करतोय. समजा हा स्टॉक गॅप डाऊन ओपन झाला आणि गॅप डाऊन ओपन झाल्यानंतर हा स्टॉक हायर साईडला येण्याचा चान्स तब्बल 68%. मग तुम्ही या ठिकाणी ट्रेडचा प्लॅन कसं करू शकता, तर पहिल्या 15 मिनिटाचा लो मार्क करा. पहिल्या 15 मिनिटाच्या हायच्या वरती स्टॉक ट्रेड करत असेल तर त्या ठिकाणी डेफिनेटली तुम्ही लॉंग साईडला ट्रेडचा प्लॅन करू शकता. त्या कंडिशनला हा स्टॉक जो गॅप तयार झालाय तो सेम डेला भरून काढण्याचा चान्स देखील असतो. अशाच माहितीसाठी व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा.